लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार अमोल कोल्हे यांनी निर्णायक आघाडी घेतली आहे। त्यांचा विजय दृष्टीपथात आलेला आहे। आपल्यासोबत आहेत खासदार डॉक्टर अमोल कोल्हे। खासदार साहेब, काय सांगाल, आपला विजय दृष्टीपथात आला आहे? मला वाटतं आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे, राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वावर शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेनं हा पुरेपूर विश्वास ठेवलेला आहे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक माता भगिनीचा, प्रत्येक युवकाचा, प्रत्येक सुज्ञ मतदाराचा हा विजय आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या घटक पक्षातल्या प्रत्येक कार्यकर्त्यानं जी झटून अफाट मेहनत केली आहे, या मेहनतीचा हा विजय दिसतो। खरं तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या ठिकाणी आव्हान केलं होतं तुम्हाला पाडण्याचं, मात्र ते आव्हान तुम्ही लिहिलेल्या परतून लावलं आहे। मला वाटतं हे कार्यकर्त्यांची ताकद आहे, कारण मी सुरुवातीपासून एकच सांगत होतो की जरी आव्हान दिलं असलं तरीसुद्धा मतदान शिरूर लोकसभा मतदारसंघातली मायबाप जनता करणार आहे आणि हे असताना या कार्यकर्त्यांनी, महाविकास आघाडीच्या सगळ्याच घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एवढी ताकद ही पाठीमागं उभी केली की त्यामुळं एवढं मोठं आव्हान समोर असताना, स्वतः लोकसभेच्या निवडणुकीचा उमेदवार असताना मी तब्बल 6 मतदारसंघांमध्ये मतदानाच्या आधी प्रचाराला जाऊन त्या उमेदवारांचा प्रचार करत होतो आणि एकूण 18 सभा राज्यभरात स्वतः उमेदवार असताना बाहेरच्या मतदारसंघात घेतली। ही ताकद मला वाटतं सर्वसामान्य कार्यकर्त्याची आणि त्यामुळे मला एवढंच म्हणायचं त्या आव्हानाविषयी की संघर्ष जितना बडा होगा, जीत उतनी शानदार आहे। खरं तर तुमच्या विरोधात मोठी ताकद होती, एक राज्याचे उपमुख्यमंत्री, त्याचबरोबर तुमच्या मतदारसंघातील 6 पैकी 5 आमदार तुमच्या विरोधात होते, तरी हा विजय तुम्ही संपादित करत आहात। नाही, ही आदरणीय पवारसाहेबांच्या कर्तृत्वाची आणि नावाची ही जादू आहे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेनं खांद्यावर उचलून घ्यायचं ठरवलं। हे मी शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेचं मनापासून आभार मानतो आणि जी समोर ताकद होती, जे 5 आमदार तुम्ही म्हणताय, 2019लाही हीच परिस्थिती होती की 2019च्या लोकसभा निवडणुकीला एकच आमदार आमच्या पक्षाचे होते, बाकी 5 आमदार विरोधी होते। आता 2024ला तीच परिस्थिती आहे, एकच आमदार आमच्या पक्षाचे, 5 आमदार विरोधी पक्षाचे, त्यामुळे पुढे काय होते पाहू। खरं तर हा तुमचा विजय आहे। नक्की पराभव तुम्ही कुणाचा केला आहे? अजित पवारांचा केला आहे की आढळराव पाटलांचा केला आहे? मला असं वाटतं कोणाचा पराभव केला हे जास्त महत्त्वाचं नाही आहे, तर महाराष्ट्रातल्या जनतेनं स्वाभिमान, तत्त्व, निष्ठा, मूल्य या गोष्टींना कौल दिला आहे आणि हा यावर विश्वास ठेवणारा प्रत्येक कार्यकर्त्याचा विजय हे जास्त महत्त्वाचं आहे। पहिली पंचवार्षिक तुम्ही संसदेमध्ये गाजवली, थोडी मतदारसंघात नाराजी होती तुमच्या उपस्थितीबद्दल। आता दुसरी पंचवार्षिक, तुम्हाला जनतेने तुमचा विश्वास टाकला, तुम्हाला संधी दिली आहे। दुसरी पंचवार्षिक संसदेत कशी असेल आणि मतदारसंघात कशी असेल? वाटतं की आगे आगे देखील होत आहे काय, आता तुम्हाला त्याचं सगळं जे आहे ते याची डोळा बघायला मिळेल। खरं तर हा तुमचा दुसरा विजय आहे, मोठा विजय आहे। या विजयाचं श्रेय कोणाला द्याल? महाविकास आघाडीतला प्रत्येक सर्वसामान्य कार्यकर्त्याला, शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेला, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील, आमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब असतील, त्यांनी ज्या पद्धतीने ही संपूर्ण निवडणूक हाताळली, या सगळ्या गोष्टींना, त्याचबरोबर शिवसेनेचे जे सगळे कडवट शिवसैनिक आहेत, या शिवसैनिकांचे मनापासून आभार। आम आदमी पक्ष असेल, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष असेल, काँग्रेस असेल, या सगळ्या कार्यकर्त्यांना ही खरं तर विजयाचं श्रेय दिलं पाहिजे। शिरूर लोकसभा मतदारसंघातील सर्व जनतेला व महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांना, त्याचबरोबर शरद पवार यांना खासदार अमोल कोल्हे यांनी आपला विजय हा समर्पित केलेला आहे। टाइम्स नाऊ मराठीसाठी सचिन तोडकर, रांजणगाव, पुणे।